जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नया आहे वह टीम मधून प्रियदर्शन जाधव आणि विशाखा सुभेदार. हो 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 हा 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 आपल्याला काय झक मारली आणि नॅशनल पार्क पाशी घर घेतलं त्या आईला. अशा दुबळ्या माणसासमोर बिबळ्या आणायचाच कशाला मी म्हणतो. उभं आयुष्य बसून तेल लावण्यात गेलं. थोडं आणखी तेल लावून बघतो. आले केस तर आले, नाही तर नाही आले. बघू आता तरी येतात का केस. बाल बाल देखो हजार बाल देखो ये देखने की चीज है हमारे काले बाल. बाल हो बाल हो बाल हो. जे 6 वर्षात जमलं नाही ते 6 सेकंदात आलं, तेही एवढं कसं काय बरं. मला मस्त दिसत असेल नाही का हे 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 गंगावन. हे नालायक हरामखोर हलकट पाजी बदमाश घाणेरडी गचाळ बाई. 2 आठवडे झाले नवीन आली आहे. जिकडे तिकडे नुसते केस, जिकडे तिकडे नुसते केस भरून ठेवले आहेत. कंटाळाला घरभर केस, बाथरूम मध्ये केस, बेडरूम मध्ये केस. नॉनसेन्स. आज हिचं संपून टाकतो मॅटर. केसच करतो. थोडा लेट आहे बहुधा. वा वा वा. बेल बेल. चिपटला वाटत. अरे लागलं का तुम्हाला? नाही. सॉरी सॉरी. अरे कचऱ्यासाठी आलाय का? हो. अच्छा, ओला कचरा आणू का सुका कचरा आणू? नाही तसा नको आहे. बरं बरं, वेगवेगळा करून आणू? नाही तसाही नको आहे. बाई जरा हिमालयासारख्या स्थिर व्हा इथे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कोण आहे मी? अरे फार वेडी आहे वाटतं. औरों की बात नहीं कर रहा हूं मैं. कोण आहे मी? अहो काय एवढे मोठे लागून गेलात तुम्ही? कोण आहे मी? कोण आहे मी? मला कसं कळणार कोण आहात तुम्ही? बाई मी तुमचा शेजारी आहे. ओ शेजारी. ग्लॅड टू मीट यू सर. पण मग कचऱ्यासाठी आलाय का? कचऱ्यासाठी नीट वाग माझ्याशी. मी वकील आहे. मी केस सोडवतो. नसलेले केस कसे काय सोडवता? नसलेले केस कसे सोडवेन? असलेले केस सोडवतो. पण मग आहेत कुठे केस? ऍडव्होकेट आहे मी. ऍडव्होकेट. अच्छा अच्छा, तुम्ही केसेस सोडवता. सॉरी 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 सॉरी. काय मी नवीन इथे राहिला आणि त्यामुळे घोळ झाला माझा. सॉरी सॉरी सॉरी. बाई मला जरा केस विषयी बोलायचंय तुमच्याशी. का तुमच्याच्याने केस सुटत नाहीत का? हो. केस पडतायत अंगावर. अहो मग घ्या घ्या. केसेस पडतात अंगावर तर घ्या. मोठ मोठे वकील घरी बसून केसेस मिळत नाहीत. गावभर हिंडत असतात अल्फाबेटिक 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 करत. अल्फाबेटिक नाही त्याला आडवा कोट. ॲलोपॅथिक. ॲफिडेव्हिट म्हणतात त्याला. सांगायचा मुद्दा हा आहे, तुमचं आणि आमचं टेरेस सारखं आहे. नाही माझ्या टेरेसवर झाड आहेत. मग ह्या नियमाप्रमाणे तुमचा 4 BHK आणि माझं 1 रूम किचन म्हणावं लागेल. टेरेस गच्ची. गच्ची बद्दल बोलतोय मी. तुमची आणि आमची गच्ची सारखी आहे. गेले 2 आठवडे तुम्ही तिकडे येताय आणि केस विंचरताय. Yes, that's all. Milord, case is dismissed. अरे सूट नाही झाली तर डिसमिस कुठून करून टाकली मध्येच केस. सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही तिकडे रोज गच्चीत येताय गेले 2 आठवडे आणि मी तुम्हाला पाहतोय. कळलं? त्या अर्थाने नाही. नाही बाई तसं मला म्हणायचं. हे जे हे अंगात आले का बाईच्या? असेच माझे केस एकदम कंगना रनौत ना.
कंगना राणावत सारखे केस आहेत तुमचे. नाही नाही, कंगवाने राहत माझ्या केसात. इतकी सॉफ्ट सिल्की स्मूथ आहेत माझे केस. केस सॉफ्ट सिल्की आहेत, पण बाई मला उत्तर हवंय. इश, हा आता काय उत्तर विचारते? म्हणजे नुकतंच लग्न ठरलंय माझं. 2-3 वर्षांनी या, मग ट्राय करूया. काय बाईनी काय लग्नाचा सेल लावलाय की काय? 2-3 वर्षांनी ट्राय कर. ते उत्तर नाही म्हणत आहे मी तुम्हाला जाब विचारायला आलोय. जाब विचारायला आलोय मी. जाब काय म्हणणं काय तुमचं? म्हणणं म्हणजे तुम्ही इकडे केअर जो करता ना. 1 मिनिट. माझं आडनाव जरी केरकर असलं ना तरी मी केअर करत नाही, केअर काढते. काढा ना तुमच्या घरातला काढा, माझ्या घरातला कशाला काढता? केअर कशाला बाहेर टाकता? हा बघा. किती केस गळत आहेत तुमचे. माझे असते तर मी लावून फिरलो नसतो का असा. हे तुमचेच केस आहेत, तुमचेच. 2 आठवडे जे विंचरतात ते गोळा करून ठेवलेत. हे बघा. आता शाहरुख खानने रावण केला, त्याच्यानंतर आता मी करतो गंगावन म्हणून. हे बघा. आतापर्यंत अशी भेट मला कोणीच दिली नव्हती. फ्लाइंग केस. म्हणजे माझे गळालेले केस तुम्ही साठवले, जपून ठेवले आणि मला दिले. सो स्वीट ऑफ यू. थँक्यू. बाई हे अति होतंय. अतिच होते तुम्हाला सांगते. 6 अंडी आणि 3 बिअरच्या बाटल्या लावल्या. विषय काय आहे? केस गाळण्याचा आहे. केसांबद्दल बोलतोय मी. माय लॉर्ड, मी पण केसांबद्दल बोलते. काय बोलताय तुम्ही केसांबद्दल? 6 अंडी आणि 3 बाटल्या लावल्या बिअरच्या, तरी केस टाईटच होत नाही. अरे 3 बिअर लावल्यावर माणूस गळून पडतो, मग केस नाही का कळणार? तुमचं जे गंगावण आहे ना, त्याची गुंतावळ होते आणि ती डबीत टाका ना तुम्ही. 1 मिनिट. ते गुंतावळ येते काय? सोन्याचं वळ नाही डबीत ठेवायला. हो मग ठेवा ना, कचऱ्याच्या डब्यात ठेवा ना. सॉरी. कुठे असतो तुमचा कचऱ्याचा डबा? तुमचा नाही, माझा नाही. ह्या कचऱ्याच्या डब्यात ठेवा. बाहेर कशाला टाकता? हो नाही, शपथ मी बाहेर केस टाकत नाही. शपथ हे खाली. काय आहे? शपथ खाली टाकते. तुमच्या घरात कसे काय येतात? माझ्या काहीतरी चुकतंय. म्हणजे माझंच चुकलंय. आहा. मग तुमचं ना? आहा. मग कुणाचं? न्यूटनच. काय चुकतंय? बघा ना, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे त्याचा, न्यूटनचा. तो झाडाखाली बसलेला असतो, मग त्याच्या डोक्यात कलिंगड पडतं. अहो कलिंगड नाही, सफरचंद पडलं त्याच्या डोक्यात. अहो काय पडलं हे महत्वाचं नाहीये. माय लॉर्ड, काय पडलं हे महत्वाचं नाहीये. म्हणजे का पडलं हे महत्वाचं. का पडलं? गुरुत्वाकर्षण. कुठं जातोय मुद्दा मला कळतच नाही. गळालेल्या केसांचा आणि गुरुत्वाकर्षणाचा काय संबंध आहे? संबंध आहे माय लॉर्ड, संबंध आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे जर समजा, बघा नीट बघा, मी जर असे केस विंचरत असेल तर ते केस असे खाली पडायला हवे. बरोबर. तर ते तुमच्या घरात कसे काय पडतात? अरे नॉनसेन्स, कुठून काय येईना, पण ते आमच्या गॅलरीत पडतात ना. ह्याला जबाबदार कोण आहे? न्यूटन. 2 मिनिटं त्या न्यूटनला बाजूला ठेवा ना जरा. 1 मिनिट. चुकीचा केलाय त्यांनी सिद्धांत. न्यूटन मूर्ख आहेस तू. उठ चल वर्गाच्या बाहेर. चल हो बाहेर. काहीही कळत नाही तुला, मंद. खेळत बस कोपऱ्यात. न्यूटनला घरात बसून ठेवते ही बाई. गेला. एवढा मोठा शास्त्रज्ञ त्याला खेळत बस म्हणते. बाई आपल्या भांडणात आता यापुढे न्यूटन नको आहे. तो येतो का इकडे केर कचरा टाकायला? अहो शेजारी, एका केसामुळे केवढा गहजब करतात. म्हणजे? जसं काही केसांनी गळा कापलाय मी तुमचा. नाही, तीच वेळ आली आहे माझ्यावर आता. मी काय केलंय? मी काय केलं म्हणजे काय? तुमचे केस आमच्या घरात येतात, ते माझ्या बायकोला दिसतात, त्यामुळे ती माझ्यावर संशय घेते. ह्याला जबाबदार कोण? हो न्यूटन. ये लग्न कर हिच्याशी. ये तिला न्यूटन हवाय. न्यूटन ये आणि लग्न कर तिच्याशी. बाई केस गळतात, बायको संशय घेते. तुम्ही तर टकल्यात. तुमचे केस कुठे आहेत? अहो बाई तुमचे केस गळतात, त्यामुळे तिला संशय येतो आणि तिला असं वाटतं इथे हे केस दुसऱ्याच बाईचे आहेत. इश्श, करेक्ट आहे तुमची बायको. दुसऱ्याच बाईचे केस आहेत मिलॉर्ड. हे केस माझेच आहेत. आता या ठिकाणी या बाईने कबूल केलेले आहे हे केस तिचे आहेत. मोठ्यातला मोठा गुन्हा हिच्या नावावर नोंदवा. हिला शिक्षा ठोठवा. बघा मिलॉर्ड, फक्त नुसते केस गळले तर केवढा गजब करतात. करणारच बाई, करणारच. माझ्या बायकोला वाटतं मी बाहेर खेळली आहे. हो, स्त्री लंपट आहे. आहात तुम्ही? काय उद्देश आहे तो कळेनासा झालाय मला. अहो बाई, त्यामुळे ती माझ्यावर संशय घेते आणि मला घर सोडून बाहेर निघून गेली आहे ती. कुणी घर थांबव ना बाबा, ते आधी तिथे फार त्रास आहे मला.
घर सोडून निघून गेली आहे बायको. तुमची बायको घर सोडून निघून गेली? हो. बरं झालं. बरं झालं गेली. जी बाई तुम्हाला स्त्री लंपट म्हणते, तुमचे इतर बायकांबरोबर संबंध आहे असं म्हणते, इतकी संशयी बाई आहे ती. अशा संशयी वृत्तीच्या बाई बरोबर संसार करण्यापेक्षा माय लॉर्ड जन्मभर एकटं राहिलं परवडलं. इतका कसा विश्वास नाहीये तुमच्या बायकोचा तुमच्यावर? तुमचं नातं एवढं कमजोर आहे की ते एका केसानं तुटू शकतं. दिस इज रिडिक्युलस. दिस इज रिडिक्युलस. आता आली ना घरात घेऊ नका, हकलून द्या तिला. घेऊ नका, नाही तर तुम्ही जा घर सोडून. तुम्हाला कचरे इतकी किंमत नाही घरात. वकील आहात तुम्ही. का घाबरता? सरळ बायकोला सांगा, गुंतावळ घरात येणार, दुसऱ्या बायका घरात येणार. तुला राहायचं तर राहा, नाही तर हो चालती. बाई, तुम्ही आज माझे केस उघडलेत. इथले घरात आली की सांगतो राहायचं तर राहा, नाहीतर जा बाहेर. घरात येणार गुंतावळ. पण ही जी गुंतावळ आली आहे त्याला दोषी कोण बाई? न्यूटन. आई. बाई रॉक्स, दिस फेलो शॉक्स. ब्रिलियंट परफॉर्मेंस, ब्रिलियंट परफॉर्मेंस. ये परफॉर्मेंस के लिए मैं सिर्फ इतना बोलूंगा, देयर इज अ रोज फॉर विशाखा. एट द सेम टाइम देयर हैज टू बी अ म्यूजिकल सलामी विद ब्लास्ट. मी आज कोथिंबीर वडी आणली आहे, त्यामुळे लेट्स शेअर लिटिल कोथिंबीर वडी. अकरा. वा. आणि अश्विनीताई 11.